श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्यांनी हा कर्मयोग आपल्या जीवनामध्ये सहजपणे साधला त्या कर्मयोग्यांपैकी एक व्यक्ती म्हणजे तात्यासाहेब केतकर. त्यांनी आपलं सारं जीवन गोंदवलेकर महाराजांच्या चरणी वाहिलं होतं. त्यांना महाराजांशिवाय वेगळं अस्तित्वच नव्हतं. महाराज त्यांच्या मुखाद्वारे बोलत असत. महाराजांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे केव्हाही कितीही मंडळी येत असत, पण तात्यासाहेबांनी कधीही त्याचा कंटाळा केला नाही. प्रकृती बरी असो किंवा नसो, घरात कुठला प्रसंग असो किंवा नसो, कोणत्याही गोष्टींची तमा न बाळगता त्यांनी महाराजांची मनापासून सेवा केली. मालाडमध्ये एक गृहस्थ होते. त्यांना तात्यासाहेब केतकर आवडत नसत. त्यांनी तात्यासाहेबांवर टीका करण्याची एकही संधी कधीही सोडली नाही. एकदा त्यांच्यावर फार कठीण प्रसंग आला. आता कुणाला विचारावं असा प्रश्न निर्माण झाला. ते महाराजांना भेटण्यासाठी आले. महाराजांनी त्यांना धीर दिला. पुढे त्यांनी महाराजांना आपल्या घरी बोलावले. तात्यासाहेब केतकर अगदी सुरुवातीपासून त्यांच्या घरी गेले आणि जणू काहीच घडलं नाही इतक्या सहजपणे आणि प्रेमळपणाने मोकळेपणाने त्यांच्याबरोबर वागले. त्यानंतर ते म्हणाले की तात्यासाहेब येतील असं मला वाटलं नव्हतं, पण ते आले आणि त्यांनी आपल्या वागण्याने मला लाजवलं. तात्यासाहेब म्हणाले, अरे तो मनुष्य खुळ्यासारखा वागला म्हणून मी सुद्धा तसंच का वागावं. अशा पद्धतीने तात्यासाहेब इतरांशी वागत असत. एकदा गुरुपौर्णिमेचा उत्सव होता. त्यावेळेला रेशनिंगचा जमाना होता आणि प्रत्येक कुटुंबाला ठराविक मोजकं धान्यच मिळत असे. एके दिवशी त्यांच्या पत्नी तात्यासाहेबांना म्हणाल्या, आज घरामध्ये तांदूळ शिल्लक नाहीत तर काय करावं, कसं करावं. यावर तात्यासाहेब म्हणाले, जे काही आहे त्यामध्ये आपण भागून घेऊ. थोड्या वेळाने त्यांच्या पत्नीने चुलीवर आधण ठेवले आणि महाराजांच्या तसबिरीसमोर आल्या आणि त्यांनी त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली की तांदूळ संपले आहेत, आता आपण पहा. साधारण 1 तासाभराने एक गृहस्थ आला. महाराजांना भेटण्यासाठी म्हणून आला आणि हातामध्ये एक पिशवी आली. ती पिशवी त्याने त्यांच्या पत्नींच्या स्वाधीन केली आणि म्हणाला, हे थोडे तांदूळ आहेत, ते तुम्ही घ्या. या तांदळाचा भात करा आणि त्याचा नैवेद्य महाराजांना दाखवा. याच उत्सवामध्ये सचिवालयामध्ये काम करणाऱ्या एका गृहस्थाने तात्यासाहेबांना सांगितलं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी फार लोकांना जेवण देऊ नका, कारण सरकारने कडक निर्बंध आणलेले आहेत आणि जर ही बंधने पाळली नाहीत तर पोलीस येतील आणि अटक होईल, सांभाळून राहा. यावर तात्यासाहेब त्यांना म्हणाले, किती लोकांनी महाराजांच्या दर्शनाला यावं यावर कुणाचा ताबा आहे. समजा असं काही झालं तर आपण जाऊ आणि पोलीस ठाण्यामध्ये बसून राहू, त्यात काय अडचण आहे. महाराजांसाठी मी काहीही सोसायला तयार आहे. आणि झालं असंच. गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक लोक आले, पुष्कळ मंडळी आली. त्यात एक रेशनिंगचा इन्स्पेक्टरही आला होता.
त्याने देखील प्रसाद घेतला आणि रिपोर्ट दिला की इथे आक्षेपार्ह असं काहीच घडलं नाही. बघा, एकदा महाराज डी जोशांकडे आलेले आहेत असं कळलं आणि म्हणून सारेजण जोशीबुवांकडे गेले. तेव्हा साधारणपणे 4 वाजले होते आणि संध्याकाळचे 7 वाजले तरी महाराज अनेक लोकांना भेटतच होते. रामभाऊ गोखले महाराजांना भेटण्यासाठी आले. त्यावेळेला महाराज उठले. त्यावेळेला तात्यासाहेब महाराजांना म्हणाले, आता गाड्यांना फार गर्दी असेल, जरा गर्दी कमी झाली की आपण घरी जाऊ. यावर जोशीबुवा रामभाऊंना म्हणाले, तात्यांना तुमच्या गाडीने मालाडला सोडा. गोखल्यांना इतका आनंद झाला आणि ते म्हणाले, अरे महाराज जर माझ्या गाडीने जाणार तर यापेक्षा आनंदाची गोष्ट ती काय. यावर तात्यासाहेब म्हणाले, मी एकट्याने गाडीने जाणे योग्य नाही. सगळे जर गाडीत मावत असतील तर आपण गाडीने जाऊ. इतकी तात्यासाहेबांची निर्भिमानी वृत्ती होती. त्यांचा संकोची स्वभाव होता. वागण्यामध्ये अत्यंत नम्रता होती. मी कुणीही मोठा नाहीच अशी त्यांची वृत्ती होती. तात्यासाहेब केतकरांनी महाराजांसाठी प्रचंड कार्य केलं, पण हे कार्य करणारे महाराजच आहेत, मी कुणीच नाही अशी त्यांची वृत्ती होती. हे निष्काम कर्म नव्हे का. तात्यासाहेबांचं कर्माच्या फळाकडे कधीच लक्ष नसे आणि म्हणून त्यांना कर्माचं बंधन कधी घडलंच नाही. जे काही झालं ते सारं श्रींच्या चरणी अर्पण अशी त्यांची भावना होती. यालाच कर्मयोग म्हणावं. आता अशी कर्मयोग साधलेली दुसरी व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष बाबा बेलसरे. बाबांचं व्यक्तिमत्व एकदम वेगळं. त्यांची ज्ञान लालसा प्रचंड, ज्ञान प्रचंड, स्मरणशक्ती अफाट, स्वभाव निश्चयी, करारी आणि त्यांच्या बोलण्यामध्ये एक वेगळाच जोर होता, जोश होता, आत्मविश्वास होता. महाराजांची आज्ञा म्हणजे बाबांना जणू काही वेदवाक्यच होतं. महाराजांनी त्यांना प्रवचने निरूपणे करा अशी आज्ञा केली होती आणि म्हणून प्रकृती बरी असो किंवा नसो, प्रवचने करण्यामध्ये कधीही खंड पडला नाही. त्यांना आजारपणामध्ये बसवत नसताना सुद्धा अंथरुणावर पडून त्यांनी 1-1 तास प्रवचने केली आणि ही प्रवचनं करण्यासाठी त्यांना प्रचंड अभ्यासही करावा लागत असे. जो भाग त्यांना समजत नसे तो भाग स्वतः महाराज त्यांना समजावून सांगत असत. महाराजांनी बाबांना या कामासाठी तयार केलं. हेच अनेकांना बोचत होतं. बऱ्याच लोकांना ही गोष्ट सहन होत नसे. सुरुवातीच्या काळामध्ये महाराजांची प्रवचनं ऐकण्यासाठी लोक जेव्हा येत असत तेव्हा महाराज बाबा बेलसरेंना अगोदर प्रवचन करायला सांगत आणि नंतर आपण स्वतः प्रवचन करत. यावर एका सद्गृहस्थाने शेरा असा मारला. तो म्हणाला, आम्ही अमृत प्यायला येतो आणि महाराज आम्हाला कांजी पाजतात. अशा प्रकारचे अपमानसुद्धा बाबांना सहन करावे लागले. एकदा एक फडके शास्त्री नावाचे विद्वान बाबांना भेटायला आले आणि ब्रह्मसूत्रावर त्यांनी तासभर चर्चा केली. शेवटी ते म्हणाले, हे सारं ठीक आहे, पण साधनेला याचा काय उपयोग आहे हे पाहावं. मला ही तुमची दृष्टी फार आवडली. यावर बाबा त्यांना म्हणाले की हे सर्व मी महाराजांकडून शिकलो आहे.
महाराजांनी बाबा बेलसरेंना स्पष्ट आज्ञा केली होती की लोकांना जे काही सांगायचं ते त्यांच्या बुद्धीला पटवून देणं आवश्यक आहे. जेव्हा बुद्धीला पटतं तेव्हाच ते आचरणामध्ये आणणं सोपं जातं. महाराज एकदा बाबांना म्हणाले की या काळामध्ये नीती धर्माची बंधने शिथिल होऊ लागली असल्यामुळे समाज हा भोगवादाकडे फार तीव्रतेने वळू लागलेला आहे. माणसांच्या वासनांना मर्यादा नाही. पूर्वीच्या काळी थोडीफार बंधने होती, नीती धर्माचं पालन होत होतं, त्यामुळे माणूस भोगवादाकडे कमी वळला होता. आता मात्र माणसाच्या भोगवादाला काही मर्यादाच राहिल्या नाहीत. अशा समाजाला तुम्ही इंद्रिय संयम करा हे सांगणं म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं होय. परंतु बाबांनी हे काम अत्यंत समर्थपणाने पेललं. ते आपलं मत परखडपणे आणि स्पष्टपणे मांडत असत. काही वेळेला कडक शब्दामध्ये सुद्धा बोलत असत. बाबांशी वाद घालण्यासाठी जर कोणी एखादा आला तर महाराज त्याचं पाणी जोखत असत आणि त्याला कसं उत्तर द्यावं याचा विचार करून ते त्या पद्धतीने त्याच्याशी बोलत असत आणि शेवटी म्हणत, तुला तर्काला पटतंय की नाही पहा, असं ते अत्यंत प्रेमळपणाने त्याला सांगत असत. बाबा बेलसरेंना सुद्धा अनेक लोकांची बोलणी, टोचणी आणि टीका सहन करावी लागली. हे काय प्राध्यापक आहेत, यांना काय बोलायची सवयच असते. तास दोन तास सांगणं हे काय, यात काय अवघड आहे, असं लोक म्हणत असत. एखादा माणूस जेव्हा शंका विचारायला येईल त्यावेळेला बाबा त्याचं पूर्ण समाधान होईपर्यंत त्याला समजून सांगत असत आणि ते सांगण्यासाठी त्यांना स्वतःला कितीही कष्ट घ्यावे लागले तरी ते घेत असत. बराच वेळ खर्चही करत असत. या दोन्ही कर्मयोग्यांच्या बाबतीमध्ये जरी त्यांचे स्वभाव भिन्न होते, व्यवसाय भिन्न होते, प्रवृत्ती भिन्न होत्या, तरीसुद्धा दोघांमध्ये एक गोष्ट सारखी होती, ती म्हणजे त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू हे गोंदवलेकर महाराजच होते. या दोघाही लोकांना महाराजांपलीकडे कोणी दुसरा विषयच नव्हता. महाराजांचा शब्द म्हणजे जणू काही त्यांना वेदवाक्यच होतं किंवा काळ्या दगडावरची पांढरी रेख. त्यावर कोणत्याही शंका नाही, कुशंकाही नाही, काही नाही. दोघांमध्ये अत्यंत प्रेम होते. दोघांनाही एकमेकांविषयी आदर होता. दोघांचंही वागणं इतकं साधं होतं की काय सांगावं. त्या दोघांचेही स्वभाव इतके निगर्वी आणि मी कोणीच नाही, जे काही आहे ते सारं महाराजच आहेत, असा त्यांचा भाव असे. तात्यासाहेब हे कायम महाराजांच्या कवचामध्ये राहिले. जो या जगाचा नियंता आहे त्याने या जगाला काय भ्यावे. पण बाबांची भूमिका मात्र जरा वेगळी होती, कठीण होती. सर्वार्थाने प्रतिकूल असलेल्या जगातील लोकांना त्यांच्या प्रवृत्तीच्या उलट इंद्रिय संयम आणि नीतिधर्माचं आचरण आणि सद्गुरूंवर श्रद्धा ठेवा हे सांगणं फार कठीण काम होतं. परंतु यासाठीच महाराजांनी स्वतः बाबांना आज्ञा केली आणि त्यांना तयार केलं. बाबांची विद्वत्ता, सांगण्याची हातोटी, वाद कौशल्य हे सर्व असल्यामुळे ते सर्वांना व्यवस्थितपणे, समर्थपणे तोंड देऊ शकले.
जो कोणी भेटायला येईल त्याची आध्यात्मिक पातळी काय आहे, त्याचे विचार काय आहेत आणि त्याच्या वासना काय आहेत या गोष्टी बाबांना अगदी सहजपणे कळत असत आणि त्यानुसार ते त्याच्याशी संवाद साधत असत. या दोन्ही कर्मयोग्यांचे आपल्या ध्येयाकडे पूर्ण लक्ष असल्यामुळे त्यांनी आपल्या प्रपंचाकडे तेवढ्या गांभीर्याने पाहिलं नाही, जरूर तेवढंच लक्ष दिलं. प्रपंच हा त्यांनी साधन म्हणून वापरला. त्या प्रपंचामध्ये बाकी लोकांसारख्याच नेहमीच्या अडचणी होत्या. जसं इतरांचं होतं तसंच त्यांचंही होतं, परंतु आहे त्या परिस्थितीत त्यांनी समाधान मानलं होतं. महाराजांच्या मते आहे त्या परिस्थितीत समाधान मानणे हा वैराग्याचा मुकुटमणी आहे. त्यांनी आपल्याकडे आणि आपल्या देहाकडे का लक्ष दिले तर महाराजांची सेवा करण्यामध्ये खंड पडू नये हाच भाव होता. दोघांकडेही पाहिलं असताना असं वाटे की माणसाची आतली अवस्था तो आपल्या देहाकडे किती लक्ष देतो यावरून सहज समजते. असे बरेच लोक समाजात दिसतात की जे आपण लोकांना कसे दिसतो यावरच बरंच लक्ष ठेवतात. या दोन्ही कर्मयोग्यांचे जे काही समाधान होते ते राजाला देखील लाजवील असं समाधान होतं. आणि म्हणून महाराज म्हणत असत, समाधान हीच श्रीमंती आणि समाधान हेच ऐश्वर्य. या अर्थाने हे दोघेही फार श्रीमंत होते आणि ऐश्वर्यवान होते यात शंकाच नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय.